नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात 5% DA तर नवीन वेतन आयोगाची मिळणार मोठी भेट. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षामध्ये वाढीव 5% DA आणि नवीन वेतन आयोगाची भेट मिळणार आहे. या संदर्भात आत्ताच्या मोठी अपडेट ही समोर येत आहे. माहे जानेवारी 2024 परत 5% DA वाढ होणार असल्याची आकडेवारी ही समोर येत आहे. AICPIच्या निर्देशांकानुसार जुलै 2023 139.7 अंक AICPI होता, तर ऑगस्टमध्येच 139.2 अंकावर पोहोचला. तर सप्टेंबरमध्ये ही आकडेवारी कमी होऊन 137.5 अंकावर स्थिर झाली. ऑक्टोबरमध्ये परत निर्देशांकामध्ये 0.90 अंकाची वाढ झाल्यामुळे आता AICPI निर्देशांक 138.4 पर्यंत पोहोचलेला आहे. आता माहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांची आकडेवारी येणे अजून बाकी आहे. ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या AICPI आकडेवारीचा विचार केला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 49.8% DA वाढ ही अपेक्षित आहे. तर पुढील 2 महिन्यांनंतर अंदाजे आकडेवारीचा विचार केला असता महागाई भत्ता हा 50.7% म्हणजे 51% पर्यंत पोहोचू शकतो. आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीचा विचार करता आता केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्याच्या तयारीत आहे. 2026 नवीन वेतन आयोग लागू करणे अपेक्षित असल्याने वेतन संरचना, येणारे खर्च या संदर्भातील सविस्तर आकडेवारींचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यासाठी आता वेतन आयोगाची स्थापना नवीन वर्षामध्ये करण्यात येणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत नमस्कार.